आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी सीताच्या बाबतीत गंगाला धोका दिला ते मी नाकारत नाहीये, पण काही चूक केली तरी ती विसरून जाते. पण हा राग तिचा माझ्यावरचा गेलाच नाहीये, पण ती या घरात कोणत्या तरी कारणामुळे थांबलेली आहे हे मात्र स्पष्ट झालंय. अरे रे, माझं आणि तुमचं भांडण होऊ नये म्हणून गंगाला तुम्ही परत आणलत. मी काही दिवसासाठी इथे थांबणार अशा कंडिशनवरच ती इथे आली असेल आणि म्हणूनच ती मला सोडून गेली. बरोबर ना बाबा? बोला ना. अरुणचा पुन्हा माझ्यावर संशय येईल अशी वागून केली ही गंगा. तुम्ही असं शांत का उभे आहात बाबा? उत्तर द्या ना मला. अरे अरे आता मी तुला काय सांगू रे? गंगा तुझी बायको आहे. आता तुम्हा नवरा बायकोत कशावरून भांडण झालं असेल हे मी कसं सांगू? तुझ्या बायकोच्या मनात काय चाललं आहे हे मला विचारलं तर मी कसं सांगू शकतो? सांग ना. आधीच्या प्रकरणामध्ये मी गंगाची समजूत काढून मी तिला परत आणून तुझ्याकडे सोपवलं होतं. आता तुम्हा दोघांमध्ये पुन्हा काहीही होणार नाही याची काळजी तूच घे असं त्या दिवशीच मी तुला समजावून सांगितलं होतं. पण त्यानंतर देखील जर का तू गंगाकडे दुर्लक्ष केलं असशील तर ह्यात तुझी चूक आहे, माझी चूक नाहीये. गंगा निघून गेली म्हणजे हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये. हो, आता माझा प्रॉब्लेम वेगळा आणि तुमचा प्रॉब्लेम वेगळा असं म्हणणं आहे का तुमचं? मला कुटुंब चालवायला येत नाही असं इनडायरेक्टली सांगताय. तुम्ही गंगाला परत आणलं होतं म्हणून असं बोलताय का तुम्ही? यापुढे तुम्ही काही करूच नका, मीच करेन काय ते. आणि यापुढे मला कोणाच्या उपकाराची गरज नाहीये. माझ्या बायकोला जाऊन मीच शोधेन, कळलं? अरुण काय करतोस तू? अरुण थांब. भाऊजी तुम्ही पण ना. अरे अरुण, अरुण हे वाचा. अरे असं का करतोयस? अरुण, अरुण, अरे दादा, असं काय? अरुण जरा थांब. ऐक अरुण, ऐक अरुण. अरुण, अरे असं नको जाऊ. अरुण, नको आत्या. माझ्या बायकोला मीच शोधून काढेन. काय रे अरुण, आपल्या घरातला समजूतदार मुलगा तूच असा वागला तर कसं होणार सांग? समजूतदारपणाची पण सीमा असते, एखाद्याशी बोलायची पद्धत पण असते. हा प्रॉब्लेम माझा असं बाबा बोलले ना, आता माझा प्रॉब्लेम मीच बघून घेतो. गंगाला मीच शोधून काढतो. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी भैरवीला बोलावलं होतं, पण आता नवीनच प्रॉब्लेम तयार झालाय. अरुण थांब जरा. भाऊजी मोठे आहेत, ते काही बोलले तर तुझ्या भल्यासाठीच बोललेत ना. नाही मामा, मी माझं काय अरुण जरा ऐक तू माझं. गंगा, तू अगदी योग्य वेळेत आलीयस. गंगा, तू कुठे गेली होतीस? देवसेन तुझ्या बरोबर कशी? तू शाळेत गेली होतीस का? हो, आईस्क्रीम पार्लर मध्ये तुम्ही देवसेनाबद्दल बोललात. मला लगेच शाळेत जाऊन देवसेनाला बघावंसं वाटलं. तुम्हाला सांगितलं तर तिथे देवसेनाला डिस्टर्ब करू नको असं तुम्ही म्हणाल, म्हणून न सांगता गेले. बाबा, गंगा शाळेत आल्यावर तुम्ही तिला शोधत असाल म्हणून सांगितलं मी तिला. पण गंगा शाळेतच थांबली, मला डब्बा भरवला, मग शाळा सुटेपर्यंत थांबून मला सोबतच घेऊन आली. गंगा, देवसेनावर तुझं असलेलं प्रेम बघून मला खरंच अभिमान वाटतो ग. पण अशीच तू तुझ्या नवऱ्याची पण काळजी घेत जा, मगच विनाकारण तुमच्यात शंका आणि भांडणं होणार नाहीत ग. गंगा, तू आधीसारखं घर सोडून गेली असं वाटलं म्हणून अरुण खूप टेन्शन मध्ये आला होता. तू अरुणकडे जेव्हा जेव्हा दुर्लक्ष करतेस तेव्हा माझ्या दादाला खूप त्रास सहन करावा लागतो. असंच काहीतरी करून एक ना एक दिवस माझ्या दादाचं आणि अरुणचं मोठं भांडण लावणार आहेस तू, असं मला वाटतंय. हे सगळं माझा दादा गपगुमान सहन करतो ना, म्हणून तू जास्त नाचून दाखवतेस. यापुढे महालातल्या लोकांना त्रास होईल असं वागलीस तर खबरदार. तुझ्या आणि अरुण मध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, कसलाही प्रॉब्लेम असेल, तर त्यावर तुम्ही दोघांनी विचार करून तो प्रॉब्लेम संपवून टाका. तुमच्या गोष्टी भाऊजींपर्यंत घेऊन येऊ नका आणि भाऊजींना अजिबात त्रास देऊ नका.
बिचारे ते काय काय सहन करतील. ठीक आहे, आता सगळे ऐका. अरुण आणि गंगाला सगळ्यांनी ओरडणं थांबवा आधी. जे काही घडलं ते त्यांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळेच घडलंय ना. यापुढे ते परत अशी चूक नाही करणार. हो, एकमेकांना समजून घ्या. हा, आता ही गोष्ट इथेच संपवा. गंगा, यापुढे अरुणला न सांगता उगाच जाऊन त्याला टेन्शन देऊ नकोस ग. बिचाऱ्याची अवस्था बघून खूप वाईट वाटतं आम्हाला. हो गंगा, तुझ्याशिवाय माझं जगणं फारच कठीण होऊन जाईल ग. मेहरबानी करून मला असं एकट्याला कधीच कधीच नको सोडून जाऊस गंगा. तुम्ही सगळे काय बघत बसलाय? आई आणि बाबांनी एकत्र व्हावं म्हणून आपणच आयडिया सुचवून प्लॅन करत होतो ना. आता तो प्लॅन आपोआप वर्कआउट होतोय. आता कोणीही डिस्टर्ब करू नका. सगळ्यांनी निघा आता इकडनं. चला बाबा, तुम्ही कंटिन्यू करा. चला चला चला. सॉरी बाबा, गंगा आली नाही म्हणून मी तुम्हाला जरा जास्तच बोललो. मला माफ करा बाबा. मला माफ केलत ना. हा हा, ठीक आहे, जा तू. काय केलंस? बरं झालं तू परत आलीस. ते जाऊ नकोस असं मी म्हणत नाहीये. तुला जर का जायचंच असेल तर अरुण सोबत भांडूनच इथून निघून जा. कालचक्र काढून घेते, मग तुझा आणि बिच्छूचा जीव घेऊनच जाईन. नको 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 नको, लगेच काढ लगेच काढ. तुला सोडून मी इथून निघून गेले होते, पण तूच माझ्या जागेवर उभा आहेस. नाही नाही नाही, लगेच तिकीट काढ. आत्ताची फ्लाईट जरी असेल ना तरी चालेल मला. अजून एक दिवस पण मी इकडे थांबू शकणार नाही. हो हो, लगेच काढ तू. माझा ऐक ना, तू लगेच तिकीट काढ रे. परत तेच तेच बोलू नको. तिकीट काढ रे, बोललो ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा चल, फोन ठेव. जेव्हा जेव्हा मी बाहेर येतो तेव्हा तेव्हा तू माझ्या मागे का असतेस? तू कितीही माझ्या मागे मागे केलंस ना तरी कालचक्र माझ्याकडून तू नाही घेऊ शकणार. कालचक्र तुला द्यावंच लागेल. काय ग, नंदिनी सारखा अधिकार गाजवतेस? गंगाचं नाटक करायला आम्ही इकडे आणलंय, तू तर नंदिनीचं नाटक करतेस. मला नाटक करायला येत मग नाही. काय? मीच नंदिनी आहे, नंदिनी. नाही ग, खोटं बोलतेस तू. मी खरंच सांगतेय रे, मीच आहे नंदिनी. माझा विश्वास नाही बसणार. हं?
तुझ्याकडे असलेलं रूप धारण करण्याची विद्या दाखवून मला घाबरवू नको. मला भीती वाटते नंदिनीची, मला भीती वाटते. तू नंदिनी नाहीयेस. थोड्या वेळासाठी मी घाबरलो होतो ना. एक क्षणी मी इकडे थांबणार नाही. तुझे काही करतेस ना, मी राजशेखरला सांगून येईन आत्ताच्या आत्ता. तुला इतक्या लवकर इथून जायला देईन का मी? नंदिनी, नंदिनी, नाग कन्या नंदिनी, पार्वतीपुरम नंदिनी, पार्वती पुत्री नंदिनी. नंदिनी, मला काय करू नको. तंबोरांना मारून एक कालचक्र मिळवलं. तुला जिवंत राहायचं असेल तर ते कालचक्र कुठे ठेवलंय ते मला सांग. नाही सांगणार मी. सांग. राजशेखर, मला वाचव रे. नंदिनी मला मारायचा प्रयत्न करते. कालचक्र कुठे ठेवलंय सांग म्हणते ना. सांग. विचू, विचू, एवढ्या रात्री कुठे परत गेला असेल? सांग. कालचक्र कुठे ठेवलंय ते सांग. सांग हे. मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. कालचक्राबद्दल माहिती मिळाली तर तू मला मारून टाकशील. कालचक्र काही झालं तरी तुझ्या हातात नाही देणार. तू सांगितलं नाहीस तरी मी आता तुला मारणारच आहे. कालचक्र घेऊन पळायचा प्रयत्न करतोय. मी अजूनही शांत राहिले तर मी शक्ती नागत नाहीये. विचू तर कुठेच दिसत नाहीये. शेवटचं विचारते. जीवाची काळजी असेल तर कालचक्र कुठे ते सांग. नाही सांगणार, मी नाही सांगणार.
शेवटचं विचारते. जीवाची काळजी असेल तर कालचक्र कुठे ते सांग. नाही सांगणार. मी नाही सांगणार. बिच्छू, बिच्छू, बिच्छू. नंदिनी, मला बाहेर काढ. माझा श्वास गुदमरतोय. ओरड रे, आणखी ओरड. तुझा आवाज कोणालाच ऐकू येणार नाही. श्वास गुदमरतोय नंदिनी. मी आतमध्ये नाही राहू शकत. तुझ्या पाया पडतो, मला बाहेर काढ ग. थोड्या वेळातच तुझा श्वास गुदमरायला लागला. मला तर 20 वर्ष या बारुळ्यात बंद ठेवलं होतं. तेव्हा माझं काय झालं असेल? खूप गरम होते आहे नंदिनी. मला बाहेर काढ ग. तू जेव्हा जेव्हा ओरडशील तेव्हा तेव्हा तुझ्यावर बारुळ्यातील माती पडेल. तू जेवढा ओरडशील तेवढ्या लवकर याच मातीत तुझी समाधी बनेल. तू कालचक्र कुठे हे सांगेपर्यंत तुला आतमध्येच राहावं लागेल. नंदिनी, नंदिनी. तुला बघून मलाच तुला मिठी मारावीशी वाटते. तिने पाहिल्यावर काय होईल?
काय देखणा दिसतोयस तू. माझीच नजर लागेल तुला. आईला जाऊन नजर काढायला सांगतो. काय रे मूर्ती, हा आरशात बघून तू स्वतःच कौतुक करतो. हो ग आई, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करतोय. जे आहे ते इम्प्रूव्ह कर ना. जे नाहीये ते इम्प्रूव्ह करून काय करणार. ए, त्याला बोलल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का. माझ्या मुलाने काही केलं नाही केलं तरी तो हिरोच थँक्यू दिसतो. आई. याच्या मागे जसं काय पोरींची लाईनच लागलीये. हा फक्त उन्हाळक्यात चांगला करू शकतो. हा चुकतेस माया, चुकतेस. मला तू अजून ओळखलेलं नाहीयेस. इतक्या पोरींच्या मागे फिरत होतास. एक तरी मुलगी तुझ्याने पटली का सांग ना. अगं मी एकीला पटवलंय. हा? कोण आहे रे ती. फोनवरून एका मलेशियावाली बरोबर चॅट करत असायचं ती आहे का. हो आई, तीच आहे. आ? संध्या फ्रॉम मलेशिया. अरे माझा विश्वासच बसत नाहीये. विश्वास ठेव किंवा नको ठेवू, हं? येत्या 20 तारखेला संध्या इंडियात येणार आहे. ती सगळ्यात आधी ताजमहल बघायला जाणार आणि मग या महालात येणार. मूर्ती, तू खरंच बोलतोयस. खरंच माझी सून येणार आहे का. हो बाबा, कन्फर्म सांगतोय. एवढंच नाही तर तिचे आई वडील अख्खी फॅमिली येणार आहे त्यांच्या जावयाला भेटायला. हे ऐकून मला खूप आनंद झाला रे. माझ्या मुलावर कोणी मुलगी प्रेम करेल की नाही हाच प्रश्न होता. माझ्या डोक्यावरचं मोठं टेन्शन बाजूला केलं. आई, तुला हे थोडं अति वाटत नाहीये का. यात काय अति ग. माझ्या मुलाने एका मुलीचं मन जिंकलं यासारखा दुसरा आनंद आहे का. किती गोड आहेस ग तू. अगदी तुझ्यासाठी. अहो बाबा, इथे माय लेकांचं प्रेम अगदीच उतू जातंय. तुम्ही काहीच बोलणार नाहीयेत का. आता मी काय बोलू तूच सांग. 20 तारीख म्हणजे खूपच कमी दिवस उरलेत. ती येण्याआधी घरात काय काय आणि किती तयारी करावी लागेल याचा विचार करतोय. आधी चला भाऊजींना भेटून त्यांना ही गोड बातमी सांगूया. मी नाहीये, तुम्ही जा. हा? माया, तुझी वहिनी येणार आहे. तुला जराही उत्साह नाहीये का. हा, चल ये. चल, चला, चल, जाऊ, चल. मला नाही यायचं. स्वामी शरणमय्यप्पा. अरे अरे, स्वामी शरणम अय्यप्पा. अरे कशाला सकाळी सकाळी पाया पडतोय. तुमचा आशीर्वाद हवाय भाऊजी. हे मूर्ती, बोला बाबा. पाया पड बघू भाऊजींच्या. हो हो. अरे अरे मामा, पाया सुखी पडतो. रहा. सुखी राहा, दीर्घायुषी लाभो. हा? उठ उठ उठ. काय रे, मूर्तीला कशाला पाया पाडायला लावलंस. ते काय ना भाऊजी, मूर्तीचं मलेशियातल्या एका मुलीसोबत फोनवर बोलून चॅट करून आता त्यांचं प्रेम जुळलंय. मुलींच्या घरचे मुलगा बघायला आपल्या घरी येणार आहेत इथपर्यंत गोष्टी पोहोचल्यात. अरे वा, तू तर खूपच चांगली बातमी सांगितलीस. हा ये ये मामा.